विद्यार्थी मित्रो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे येतच असतात। असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही की तो पूर्णतः सुखी आहे। सुख आणि दुःख हे माणसाच्या आयुष्याशी निगडीत अशा दोन गोष्टी आहेत आणि त्यामुळे सुखाच्या प्रसंगामध्ये आपण जसं आनंदी असतो तसं दुःखाच्या प्रसंगी आपण आनंदी असू शकत नाही। पण दुःखाचे प्रसंग हे निघून जात असतात, आपोआप चांगले बदल हे घडत असतात आणि म्हणून आयुष्य आपण जगत असताना सुख आणि दुःख या दोघांनाही अतिशय सकारात्मक बाबतीनं आपण सामोरं जाणं अपेक्षित आहे। म्हणजे या ठिकाणी आयुष्यामध्ये सुख येणार आहेत, दुःखही येणार आहेत हे आपण गृहीत धरणं गरजेचं आहे। आणि एखाद्या वेळेला दुःखाचा सामना जरी करावा लागत असला तरी त्यामध्ये न भीता किंवा रडत न बसता त्या संकटाला आपणाला सामोरं जाता आलं पाहिजे। यातच खरं आपलं हे जीवन असतं। आज या ठिकाणी आपण अशाच प्रकारची एक कविता अभ्यासणार आहोत, ज्या कवितेचं नाव आहे बहुमोल जीवन। बहुमोल जीवन। मगाशी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख कडे जरी आपण पाहिलं तरी निसर्गामध्ये सुद्धा हे बदल होत असतात आणि म्हणून तो निसर्ग काही थांबत नाही। निसर्गाचं आपलं चक्र हे नेहमी चालू असतं आणि म्हणून निसर्गाकडे बघत बघत माणसानं जर जगायला सुरुवात केली तर निश्चितपणाने त्याचे आयुष्य हे अतिशय सुंदर होऊ शकतं। येणाऱ्या संकटाला धाडसानं सामोरं जर आपण गेलो आणि त्या संकटावरती जर मात करण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा आपल्याला यश मिळू शकतं। आणि म्हणून आपल्या येणाऱ्या आयुष्यामध्ये असे सगळे प्रसंग येणार आहेत असं गृहीत धरून जर आपण जगू लागलो तर त्याचा फारसा आपल्याला त्रास होत नाही। आणि म्हणून या कवितेच्या माध्यमातून आपण याच गोष्टीचा धडा घ्यायचा आहे की जे काही संकट येतील, जे काही दुःख आपल्या वाट्याला येईल तर त्यामधून आपल्याला नव्यानं उभारी कशी घ्यायची आहे आणि येणाऱ्या संकटाला परतवून कसं लावायचं हेही आपल्याला या निसर्गाकडून शिकता येणार आहे। तर या कवितेच्या माध्यमातून आपल्याला हाच पाठ अभ्यासायचा आहे की जगत असताना या आयुष्याला आपण सामोरं कसं जायचं। हिंदीमध्ये एक दोन ओळी आहेत की लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती। आणि म्हणून संकट जरी आली तर आपण आपला चांगला प्रयत्न करणं हे सोडून द्यायचं नाही आणि त्या प्रयत्नातूनच चांगल्या गोष्टी घडत असतात। अपयश जरी आलं तरी अपयशामध्ये सुद्धा यश हे लपलेलं आहे, कारण अपयश यामध्ये यश आहे, फक्त आपण त्या पद्धतीनं सकारात्मकतेनं बघणं हे गरजेचं आहे। आणि म्हणून या जीवनामध्ये आयुष्यामध्ये सुखदुःख जेव्हा येत असतात तेव्हा काही वेळेला आपल्या मनासारखं सुद्धा घडत नाही आणि मनासारखं घडलं नाही म्हणून आपण रडत बसत असतो आणि म्हणून अशा वेळेला त्या संकटाला आपल्याला सामोरं जाणं गरजेचं आहे। कारण हे जीवन आपलं बहुमोल आहे, अतुलनीय अशा प्रकारचं हे जीवन आहे आणि त्यामुळं हे जे आपलं जीवन आहे ते मौल्यवान आहे, मूल्यवान आहे आणि म्हणून आपण त्याचा त्याग करायचा नाही तर स्वीकार करायचा आहे। आणि असा संदेश आपल्याला या कवितेच्या माध्यमातून मिळत आहे। ही जी कविता आहे ही कविता रमण रणदिवे यांनी लिहिलेली आहे। सर्वप्रथम आपण या कवींचा परिचय या ठिकाणी करून घेणार आहोत। रमण रणदिवे ज्यांचा जन्म 1949 साली झालेला आहे, प्रसिद्ध कवी आहेत। ऋतू फुलांचा, चंद्रमेंदीच्या खुणा, संप्रदार, काहूर, समर्पण हे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत। आता बहुमोल जीवन ही जी कविता आहे ही कविता काहूर या त्यांच्या कविता संग्रहामधून घेतलेली आहे आणि ज्या कवितेचा उद्देशच मी तुम्हाला सांगितलेला आहे की जीवनाकडं सकारात्मकतेनं बघणं गरजेचं आहे। जीवन हे अनमोल आहे आणि त्या जीवनाचा आपण आस्वाद घेणार आहोत असा संदेश आपल्याला या कवितेमधून मिळतो। या कवितेच्या सुरुवातीलाच अडचणींचा ज्या आपण सामना करत असतो त्या संदर्भात एक 2 मिनिटाची आपण व्हिडिओ क्लिप या ठिकाणी बघणार आहोत। या व्हिडिओ क्लिपमधून तुमच्या लक्षात येईल की निसर्गसुद्धा आपल्याला किती चांगल्याप्रमाणे शिकवत असतो। या खाचखळग्यातून, या खडकामधून प्रवाहित होणारं हे पाणी आपल्याला खूप काही सांगून जातं। येणाऱ्या संकटाला न घाबरता आपण जर तिथंच थांबलो तर मात्र आपल्याला प्रगती करता येणार नाही। आणि म्हणून या पाण्याकडून सुद्धा खूप शिकणं आहे की हे पाणी जिथून वाट मिळेल तिथून तो आपला रस्ता काढत जात असतं, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। अतिशय खडतर अशा प्रकारचा या पाण्याचा प्रवास तुम्हाला दिसत असेल आणि म्हणून आपण सुद्धा या व्हिडिओमधून काय घेऊ शकतो
तर ज्या पद्धतीने त्या पाण्यामध्ये अडथळे आलेले आहेत, त्याच्या प्रवाहामध्ये अडथळे आलेले आहेत, त्या अडथळ्याला न घाबरता ते पाणी आपला रस्ता काढत जात आहे. तर या पद्धतीनं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात घेऊ शकतो की आपण सुद्धा संकटाला हार न मानता, आलेल्या दुःखाला रडत न बसता पुन्हा आत्मविश्वासानं आपल्याला या आयुष्याला सामोरं जायचं आहे. आयुष्यामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना अनेक प्रकारची संकट आली, पण ते न डगमगता आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन हे जगत आलेले आहेत. सदरचे चित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही व्यक्ती कोण आहे. त्यांचं नाव आहे स्टीफन हॉकिंग, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या अपंगत्वावर मात करून जगामध्ये आपली कीर्ती ही वाढवलेली आहे आणि त्यामुळं आपणही त्यांच्याकडून हा आदर्श घेण्यासारखा आहे. त्यानंतरचं जे चित्र आहे ते प्रसिद्ध नृत्यांगना सुधा चंद्रन यांचं आहे. त्यांच्याही आयुष्यामध्ये एक प्रसंग आलेला होता आणि त्यामधून त्यांना आपला पाय गमवावा लागला होता. तरी परंतु त्यांनी न डगमगता मोठ्या धैर्यानं त्या संकटावरती मात करून एक प्रसिद्ध नृत्यांगना आणि कलाकार म्हणून आपली उज्ज्वल अशी कारकीर्द घडवलेली आहे. प्रथम आपण ही कविता ऐकूया आणि त्यानंतर आपण या कवितेचा अभ्यास करूया. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून पडती तरीही झाड कधी रडते का, भोगावे लागतेच सकला जे ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला, काटे देते म्हणून लतिका कधी मातीवर चिडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला, देह जळाला म्हणून धरणी एक सारखी रडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, रोज नभाचे रंग बदलती घन दाटून येतात तरी, रोजच नभाचे रंग बदलती घन दाटून येतात तरी, निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी, अवसेला पाहून पुनव नभात रुसून बसते का, अवसेला पाहून पुनव नभात रुसून बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटास लिलिया भिडावे आयुष्याचा त्याग नको, बहुमूल जीवन वेड्या कुणास फिरून मिळते का, बहुमूल जीवन वेड्या कुणास फिरून मिळते का, खरंच मनासारखे सारी काही जीवनात घडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. आता आपण कविता ऐकलात. आता या कवितेचा सारांश, या कवितेच्या ओळी, त्या कवितेतून मिळणारा संदेश याबाबत आपण आता चर्चा करूया. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झडते का. या ओळीतून तुमच्या लक्षात आलं असेल की मनासारखं जीवनामध्ये काहीही घडत नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी असं नाही.
काही वेळेला आपल्या मनाविरुद्ध घटना घडत असतात, हे आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. आणि म्हणून सुरुवातीचीच ओळ असं आहे की मनासारखे सारे काही जीवनात या घडते. आपल्या जीवनामध्ये मनासारखं काहीही घडू शकत नाही. काही वेळेला मनाविरुद्ध सुद्धा घटना घडतात. फुले निखळून पडती. फुले निखळून म्हणजे जी फुलं असतात त्या झाडाच्या देठापासून निखळून पडत असतात. आणि म्हणून तरी ते झाड झडते का? त्या झाडावरची फुलं खाली पडलेली आहेत म्हणून ते झाड झडते का? म्हणजेच काय, ते जीर्ण होतं का? पूर्णपणे वटतं का? तर नाही वटत. पुन्हा ते झाड नव्यानं उभारी घेत असतं. हे आपल्याला या झाडाकडून घेता आलं पाहिजे. झाडाची फुलं पडली म्हणून ते झाड डगमगत नाही किंवा जीर्ण होत नाही, वटत नाही. ते झाड तेवढ्याच दिमाखानं हे उभं असतं. आणि म्हणून आपणाला सुद्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे. काही आपल्यामध्ये उणिवा निर्माण झाल्या किंवा काही संकट आली तर त्यामध्ये आपण हार मानायची नाही. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. अतिशय सुंदर प्रकारच्या ह्या ओळी या समजून घेणं गरजेचं आहे की भोगावे लागतेच सकला. भोगावे म्हणजे काय, सोसावं लागतं. भोगावे लागते सकला. सकला याचा अर्थ काय? सकला म्हणजे सगळ्यांना. भोगावे लागतेच सगळ्यांना जे येते ते वाट्याला. म्हणजे ज्याच्या ज्याच्या वाट्याला जे जे भोग येतात, जे जे संकट येतात ते ते सोसत असतात. आणि म्हणून हाही आपण आदर्श घेणं गरजेचं आहे की येणारी संकट आपण स्वीकारायची आहेत. आणि या ठिकाणी जे म्हटले की जे जे आपल्या वाट्याला येईल, जे जे आपल्या पदरात पडेल ते सगळं आपल्याला सहन करता आलं पाहिजे. आणि म्हणून पुढं असं म्हटलं की गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. गुलाब आपण बघतोय सुंदर अशा प्रकारचा हा गुलाब, पण त्या गुलाबाकडे काटे असतात. आणि म्हणून त्या गुलाबानं असे खंत करायची कारण नाही आहे किंवा गुलाबाला असं वाटतं कामा नाही की काटे आहेत म्हणून. आणि म्हणून तो गुलाब त्या काट्याबद्दल कधी बोटे मोडत नाही, तो काट्यासह स्वीकारत असतो. आणि म्हणून या ठिकाणी गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. आणि म्हणून तो गुलाब कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाही की माझ्याकडे काटे आहेत म्हणून. तो काट्यासह तुम्हा सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. तो कुणालाही दोष देत नाही. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का. लतिका, लतिका म्हणजे जी वेल असते, लता आपण ज्याला म्हणतो, झाडाची वेल, ती वेल मात्र काटे देते म्हणून मातीवरती चिडत नाही. कारण या मातीमधूनच हा अंकुर उगवत असतो आणि ते गुलाबाचं एक सुंदर झाड त्या ठिकाणी निर्माण होत असतं. आणि म्हणून ही लतिका जी काटे आहेत म्हणून त्या मातीला ती दोष देत नाही, ती त्या गुलाबाच्या काट्यासह त्या ठिकाणी ती अतिशय सुंदरपणानं डौलदारपणे ती उभी राहत असते. आणि म्हणून या ठिकाणी काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. ज्या पद्धतीनं हा गुलाब काट्यासह त्या ठिकाणी डौलानं डुलत असतो तशा पद्धतीनं आपल्यामध्ये सुद्धा हा गुण आला पाहिजे की जरी काही अडचणी निर्माण झाल्या तर त्यातून आम्हाला उभारी घेता आली पाहिजे. मनासारखं जरी नाही झालं तरी आम्हाला त्या ठिकाणी जगता आलं पाहिजे आणि या जगण्यामध्ये एक आनंद आम्हाला निर्माण करता आला पाहिजे. त्यानंतरची पुढची ओळ आहे, वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला. वसंत ऋतू, वसंत ऋतूचं महिमा आगाधच आहे. कारण मुळातच वसंत ऋतूबद्दल आपल्या सर्वांना एक वेगळ्या प्रकारची ओढ असते. कारण हा वसंत ऋतू म्हणजे सगळ्या ऋतूंचा राजा म्हटलं जातं, त्याला ऋतुराज असंही म्हटलं जाते. खूप सुंदर अशा प्रकारचं वातावरण यामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून वसंत ऋतूमध्ये थंडीमध्ये झाडाची पानं ही गळत असतात आणि पुन्हा नव्याने पालवी त्या ठिकाणी फुटत असते. एक सुंदर अशा प्रकारचं वातावरण या वसंत ऋतूमध्ये झालेलं असतं. आणि या वसंत ऋतूमध्ये सुद्धा अनेक सण हे साजरे केले जातात. त्यामध्ये होळीचा सणसुद्धा आहे आणि होळीचा सणसुद्धा एक खूप सुंदर अशा प्रकारचा आपल्याला संदेश देत असतो की होळीच्या सणाकडे आपण बघत असताना कसं बघायचं तर यामध्ये सुद्धा दुःख संपून सुखाची नवी सुरुवात होते आहे. आणि म्हणून हा होळीचा सण असाही आपल्याला संदेश देत असतो की दुःखानंतर हे सुख येत असतं. आणि म्हणून आलेल्या दुःखामध्ये आपण न घाबरता न डगमगता समाधानपणे जगता आलं पाहिजे. तर या पद्धतीनं हा होळीचा सणसुद्धा एक वेगळ्या प्रकारचा संदेश देत असतो. तर या वसंत ऋतूमध्ये अतिशय आल्हाददायक अशा प्रकारचे वातावरण निर्मिती झालेली असते. त्या संदर्भामध्ये आपण काही चित्र जर या ठिकाणी पाहिलात तर लक्षात येईल की किती अतिशय सुंदर आणि आल्हाददायक वातावरण निर्मिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि म्हणून हा वसंत ऋतू ऋतूंचा राजा का आहे किंवा ऋतुराज म्हणून त्याला का म्हटलं जातं हे आपणा लक्षात आलेलं असेल.
वसंत येतो निघूनी जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. ज्या वसंत ऋतूचा या ठिकाणी आपण उल्लेख केलो आणि ज्याची चर्चा झाली, तो वसंत येतो आणि निघूनही जात असतो, येतो आणि जातो. जसे ऋतू येतात जात असतात, तसा हा वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. धरणी म्हणजे काय आहे? आपली धरती, ज्याला भूमी आपण म्हणत असतो, जमीन. तर हा ग्रीष्म त्या जमिनीला जाळतो, पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. आणि म्हणून हे ऋतू येत असतात, जात असतात. वसंत ऋतूमध्ये फुलंही बहरत असतात, गळून पडत असतात. कडक उन्हाळा हा धरणीला जाळण्याचं काम करत असतो, म्हणून असं म्हटलं आहे ग्रीष्म जाळतो धरणीला. ग्रीष्म म्हणजे हा कडक उन्हाळा त्या धरणीला जाळत असतो. पण पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. आणि त्यानंतर पुन्हा पावसाळा येत असतो आणि पावसाळा आल्यानंतर पुन्हा ही सृष्टी त्या ठिकाणी हिरवीगार झालेली असते. म्हणजे हिरवी शालू त्या ठिकाणी नेसलेला, अशा प्रकारचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. झाडाची पानं ही गळत असतात, पुन्हा ती नव्यानं त्या ठिकाणी निर्माण होत असतात. धरणीला जाळण्याचं काम हा ग्रीष्म ऋतू करत असतो आणि पुन्हा पावसाळ्यानंतर हीच धरणी पुन्हा अतिशय हिरवीगार झालेली असते. आणि हे निसर्गाचं चक्र हे सुरू असतं आणि पुन्हा नव्यानं त्या सृष्टीला एक नवंपण प्राप्त झालेलं असतं. अशा प्रकारची कल्पना आपण आयुष्यामध्ये सुद्धा करता आली पाहिजे की आज जरी दुःख आलं तर पुन्हा काहीतरी दिवसानंतर हे सुख येणार आहे. हे आपण मनाशी जर गृहीत धरलं तर त्यावेळचा जो त्रास असतो तो त्रास कमी होऊ शकतो. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. म्हणून देह म्हणजे देह याचा अर्थ शरीर. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का, आणि मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. आपलं शरीर उन्हानं जळले म्हणून ती धरणी कधी रडत बसत नाही. किती प्रचंड उन्हाचा त्रास किंवा उन्हाचं ते रणरणते पण त्या धरणीला जाळत असतं. म्हणून ती धरणी कधी रडत बसत नाही, दुःख करत बसत नाही. त्या पद्धतीनं या जीवनामध्ये आपल्या मनासारखे घडू शकत नाही. म्हणून शेवट असं केलेलं आहे की मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. रोज नभाचे रंग बदलती घन दाटुनी येतात तरी, रोज नभाचे रंग बदलती घन दाटुनी येतात तरी, निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. रोज नभाचे, नभ म्हणजे काय? आकाश. नभ याचा अर्थ काय आहे? आकाश. तर या ठिकाणी दररोज आकाशाचे रंग बदलत असतात, तरीही काळे ढग हे आपल्याला दिसतातच. म्हणून दिवसा प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण दिसेल, कदाचित थोड्या वेळानंतर पुन्हा ढग आल्यानंतर ते वातावरण निवळून जाऊ शकतं. आकाशामधले रंग बदलत असतात. आपण निरीक्षण जरी केलात तर खूप वेगळ्या पद्धतीचे हे रंग आपल्याला दिसत असतात. आणि म्हणून दररोज आकाशाचे रंग बदलतात, तरीही काळे ढग त्या ठिकाणी जमत असतात. निराशामध्ये बुडालेले तारे पुन्हा नव्याने लखलखत असतात. तुम्ही सुंदर अशा प्रकारचा रात्रीचा नजारा जर पाहिला तर ते ताऱ्यांचं लुकलुकणं अतिशय मनाला आल्हाददायक अशा प्रकारचे वातावरण निर्मिती करत असतात. आणि म्हणून निराशामध्ये बुडालेले हे तारे पुन्हा नव्याने लखलखतात. म्हणजे निराशेचे रूपांतर पुन्हा काही दिवसांनी आशेमध्ये होत असतात. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की रोज नभाचे रंग बदलती घन दाटुनी येतात तरी, निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. आणि म्हणून निराशामध्ये बुडालेले हे तारे पुन्हा नव्याने लखलखत असतात. निराशेचं रूपांतर हे पुन्हा काही दिवसांनी आशेमध्ये होत असतं. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का, अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. अवसे याचा अर्थ काय? अवसेला म्हणजे काय? अमावस्येला. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का, म्हणजे अमावस्याला चंद्र दिसत नाही, पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसत असतो. तर अमावस्याला चंद्र दिसत नाही, पूर्ण अंधारी रात्र त्या ठिकाणी असते आणि पूर्ण चंद्र त्या ठिकाणी दिसू शकत नाही. म्हणून पौर्णिमा कधी रुसून बसत नाही, कारण पौर्णिमेला पूर्णपणे स्वच्छ अशा प्रकारचं वातावरण रात्रीच्या वेळेला आपल्याला दिसत असतं. आणि म्हणून ते अंधारी रात्र निघून जाणार आहे हे पौर्णिमेला माहीत असते, म्हणून पौर्णिमा कधीही रुसून बसत नाही. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसूनी बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का.
आणि म्हणून हा निसर्ग आम्हाला खूप काही शिकवत असतो. अंधारी रात्र जी अमावस्या आहे तीही निघून जाणार आहे आणि थोड्या दिवसानंतर पुन्हा पौर्णिमा त्या ठिकाणी येणार आहे आणि तो पूर्ण चंद्र आपल्याला दर्शन देणार आहे. असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मनासारखे प्रत्येक वेळेला होणार नाही. असं आपल्याला पौर्णिमेच्यासारखी दिवस पौर्णिमेसारखी रात्र आपल्याला कायमची असू दे असं या ठिकाणी म्हणता येणार नाही. अंधारी रात्र ही अमावस्या येणारच आहे, हे आम्हाला स्वीकारता आलं पाहिजे. आणि म्हणून मनासारखं काही जीवनामध्ये घडेलच असं नाही. सुखदुःखाची ऊन सावली येते, सुखदुःखाची ऊन सावली येते, जाते राग नको, संकटास लिलया भिडावे, आयुष्याचा त्याग नको. म्हणजे सुखदुःखाची ही ऊन सावली येतच असते. जसं आपण सुरुवातीला पाहिलं, आयुष्यामध्ये सुख येणार, पुन्हा दुःख येणार, पुन्हा सुख येणार. म्हणजे हे सुखदुःख येतच असतात, ते थांबणारे नाहीत. आणि म्हणून कधी सुख येत असतं, कधी दुःख मिळत असतं. सुखाचे ऊन आणि दुःखाची सावली ही येतेही आणि निघून जातेही. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं की सुखदुःखाची ऊन सावली येते, जाते राग नको. आणि म्हणून त्याचा राग नाही करायचा. दुःख आहे स्वीकारा, आनंद आहे तेही स्वीकारा. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुद्धा आम्हाला सामील होता आलं पाहिजे, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुद्धा आम्हाला सामील होता आलं पाहिजे. आणि म्हणून हे एक प्रकारची ऊन सावली आहे. जसं ऊन सावलीचा खेळ चाललेला असतो, ऊन येणार सावली येणार पुन्हा हा खेळ चालेल, तसं हे सुखदुःखाचं सुद्धा आहे. आणि म्हणून त्याचा राग येता कामा नये. सुखदुःखाची ऊन सावली येते, जाते राग नको, संकटास लिलया भिडावे, आयुष्याचा त्याग नको. संकटास लिलया भिडावे, लिलया म्हणजे सहजतेने त्या संकटाला भिडता आलं पाहिजे. भिडणे म्हणजे काय? सामोरे जाणे. संकटास लिलया भिडावे, आयुष्याचा त्याग नको. आणि म्हणून आलेली संकट आहेत ती आम्हाला परतवून लावता आली पाहिजे. त्या संकटाला आम्हाला धाडसानं सामोरं जाता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ते सहजतेनं करता आलं पाहिजे, तरच आपल्याला आयुष्याचा आनंद घेता येतो. आयुष्याचा मात्र त्या ठिकाणी त्याग करायचा नाही, तर आयुष्याचा आम्हाला स्वीकार करायचा आहे. तर या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची उदाहरणं देऊन आपल्याला आपल्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने कसं बघायचं आहे, तो निसर्ग आम्हाला जगण्याची आशा कशी निर्माण करून देत असतो, तो निसर्ग आम्हाला किती चांगल्या पद्धतीने शिकवत असतो, हेच आपल्याला या कवितेच्या माध्यमातून शिकायचं आहे. आणि म्हणून सुखदुःखाची ऊन सावली येते, जाते राग नको, संकटास लिलया भिडावे, आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरूनी मिळते का, बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरूनी मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या ओळी या कवीनी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत की हे बहुमोलाचे जीवन आहे. हे जीवन आपलं बहुमोल आहे, जे अनमोल आहे आणि त्याची किंमत आपण करू शकत नाही. खूप किंमत आणि मूल्य ज्याचं करूच शकत नाही अशा प्रकारचं हे आपलं जीवन आहे. आणि म्हणून या आयुष्याचा आपल्याला त्याग करायचं नाही आहे. आणि ते पुन्हा पुन्हा माणसाला मिळत नाही. एकदा आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे, पुन्हा मिळेल याची शक्यता नाही आहे. आणि म्हणून हे आयुष्य आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आपल्या आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे. हे एकदाच मिळणाऱ्या आयुष्याचा आपल्याला सुखानं सामोरं जाता आलं पाहिजे. एकदाच आयुष्य मिळत असताना ते सुंदरपणे आम्हाला जगता आलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरूनी मिळते का, पुन्हा हे आपल्याला जीवन मिळणार नाही. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. आणि म्हणून हे मिळालेलं आयुष्य आम्हाला सुंदरतेनं जगता आलं पाहिजे. कारण आपल्या मनाप्रमाणे या ठिकाणी काही गोष्टी होणार नाहीत, मुळीच होणार नाहीत, आणि त्या अपेक्षासुद्धा आपण करू नये. पण जे काही मिळालेलं आहे त्याचा आम्हाला आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे आणि एक सुंदर अशा प्रकारचं जीवन आम्हाला घडवता आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रो, आपण या कवितेचा पुन्हा एकदा अभ्यास करून ही कविता पाठांतर करावयाची आहे आणि यानंतर या कवितेवरील आधारित प्रश्नांची उत्तरे आपण लिहून ठेवायची आहेत. धन्यवाद.